श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. देवपूजा झालेली आहे. आज आहे मंगळवार आणि वर्षाचे पहिली चतुर्थी आहे. अंगारिका चतुर्थी आहे, मोठी चतुर्थी आहे आणि ज्यांना कोणाला धरायचे असतात त्यांनी आजपासून सुरुवात करू शकतात. चला पूजा दाखवते. आणि आज अगोदर डब्बा करून घेतला, स्वयंपाक करून घेतला, कारण मुलीला जायचं असतं. त्यांना उशीर झाला की मग ओरडा खावं लागतं, त्यामुळं तिचा अगोदर डब्बा करून दिला आणि त्यानंतर मी माझ्या रुटीनला लागले. त्यानंतर झाडझूड वगैरे केली आणि देवपूजा केली. आजची सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे, पण खूप सुंदर बॉर्डर रांगोळी काढलेली आहे. बाहेर उंबऱ्याच्या समोर काढीत नाही, कारण जी मी आमची ठेवीत नाही. त्यानंतर एकीकडं तुपाचा दिवा, एकीकडं तेलाचा दिवा लावलेला आहे आणि छान फुलं पण होती, मस्त देवपूजा छान दिसत होती. अशी देवपूजा केली ना प्रसन्न वातावरण असतं. मग त्यानंतर तुळशीची पूजा केली आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी खिचडी परतून घेतली. रात्रीची खिचडी होती, रात्री खिचडी आणि कढी केली होती, तर खिचडी परतून घेतली आणि कढी पण गरम करायला ठेवली. त्यानंतर कपडे मशीनला टाकले, मशीन लावून टाकली. माझे इकडचे कामं होईपर्यंत मशीन होऊन जाते. तर रेग्युलर जे रोजचं असतं ना त्या ह्याच्यावर लावलेली आहे मशीन. फ्रंट लोड मशीन आहे माझी, नाही सॉरी टॉप लोड मशीन आहे. त्यानंतर बघा मी घरं अशा पद्धतीने आवरलेले आहेत, एकदम क्लीन केलेले आहेत, स्वच्छ केलेले आहेत, सगळी आवरावर झालेली आहे. त्यानंतरच मग मी जेवण करायला बसते, कारण माझे कामं झाल्याशिवाय मला जेवण करायला आवडत नाही. घर सगळं स्वच्छ झालं ना मग जेवायला आवडतं मला. स्वच्छता छान वाटते घरामध्ये. असे म्हणतात ना, घर स्वच्छ, जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी नांदत असते. त्यानंतर मग मी कढी गरम करायला ठेवली आणि मग मी लगेचच जप करायला बसते. माझा लेखी जप करीत असते मी रोजचे. आता सुरुवात केलेली आहे, तसं तर तारक मंत्र, सारामृत पारायण हे माझं चालूच असतं, पण मी आज ना आता 2-3 दिवसापासून ना लेखी जप करायला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा बी मी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला बसते, सारामृत पारायण वाचायला बसते किंवा तारक मंत्र करायला बसते, तर जिम्मी माझ्याजवळच बसलेली असते आणि छान देवाकडं तोंड करून, पाय लांब करून आपण मुजरा घालतो ना तशा पद्धतीने बसते जिम्मी. जिम्मी मला 1 मिनटंसुद्धा सोडत नाही बरं का. त्यानंतर मग मी स्वामी महाराजांना मुजरा घातला आणि लगेचच मी खायला घेतले. मग मी आता जेवण करून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं करते. तसं तर माझं काम सगळं झालेलं होतं, फक्त किचन ओटा आवरायचा होता, पण मला थोडेसे एक्स्ट्रा पण कामं करायचे आहेत आज, कारण की आता मकर संक्रांती आलेली आहे, घराची आवरावर करायची आहे. त्यामुळं मला एक्स्ट्रा कामं करायची होते. तर मग मी दुपारी आता पहिलं तर झोपत होते, पण आता मी दुपारची वेळेस झोपणं बंद करून टाकलेलं आहे, कारण जेवण झालं ना, झोप म्हणलं ना वजन पण वाढतं. थोडंसं शरीराला आराम पण पाहिजे, थोडंसं लोळत असते, त्यानंतर लगेचच उठून कामाला लागते. तर पाहू शकता किचन ओटा आवरून घेतला, भांडे पण घासून घेतले. भांडे पाहिले ना किती भांडे असतात. माझ्या घरी सगळी कामं मीच करते, माझ्याकडे भांड्याला कामाला कोणत्याही कामाला बाई नाही. घरातली सगळी कामे मीच करीत असते, फक्त कपडे धुवायला मशीन आहे, बाकीची सगळी कामं मीच करते. आणि तुम्हाला माझे असे रुटीन आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. किचन ओटा धुवून घेतला नाही, साफ करून घेतला, कारण किचन ओटा जास्त घाण होऊच देत नाही मी. स्वयंपाक करताना गर्दा पण होऊ देत नाही जास्त, लगेचच लगेच साफ करीत असते. त्यानंतर बेसिंग वगैरे धुवून घेतले. रात्रीच्या वेळेला मात्र किचन ओटा धुवून घेत असते. त्यानंतर बेसिंग धुवून घेतले. बेसिंग स्वच्छ केला म्हणजे दिवसभर आपल्या किचनमध्ये स्वच्छता राहते आणि असं खरकटं घरामध्ये ठेवलेलं कधीही चांगलं नसतं, त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही येत नाही. त्यानंतर 2-3 दिवसाचे धुतलेले कपडे होते आणि त्या दिवशी मी पण बाहेर कुठं गेले, मग आले की कपडे बदलले की तसेच ठेवल्या जातात साडी वगैरे घडी घालून. पण आता जिथल्या तिथं ठेवायचं म्हणलं, आता मग मकर संक्रांतीचं थोडंसं घरं पण आवरायचे, म्हणलं अगोदर कपड्यापासूनच सुरुवात करूया, कारण जिकडं कपडे पडलेले असतात ना तिथं घर खूप मॅशी वाटते. त्यामुळं मी मला कपड्यापासूनच सुरुवात करूया. जितके काही कपडे होते, मुलाचे वेगळे घड्या घालून ठेवले, मिस्टरचे वेगळे घड्या घालून ठेवले, माझे वेगळे घड्या घालून ठेवले. माझं ड्रेस पण आहे, गाऊन आहे, साडी आहे, माझे मला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून दिले. तर अशा पद्धतीचं माझं दिवसभराचं रुटीन असतं. असं रोज तर एवढं काम नसतं, पण कधी कधी हे एक्स्ट्राचे कामं काढले ना खूप जास्त काम असतं. आणि लेडीजला नाही का असा गर्दा दिसला, प्रत्येक घरगुती स्त्रिया जे असतात ना हाऊसवाईफ, त्यांना असं घरामध्ये गर्दा दिसला ना त्या बसत नाहीत अजिबात. कुठं काय घाण दिसते ते आवरावर सुरूच असते.
आता मी हे सगळी आवरावर केली. माझं सिम्पलचं घर आहे बरं का, साधं. खूप असं मॉडेल घर नाही, काय नाही, सिम्पल आहे पण खूप छान आहे. मला खूप छान वाटतं. दिवसभर मी माझ्या घरामध्ये खूप आनंदी राहते आणि मला करमतंसुद्धा खूप. आपण जिथं घर कसंही असो, आपण त्या घराला स्वच्छता ठेवलं ना, खरंच आपल्याला घराच्या बाहेरसुद्धा जावं वाटत नाही आणि प्रसन्न पण वाटतं. आणि ही आहे बेडरूम. तर इथं मुलगी अभ्यासाला वगैरे बसते, पण ती नाही का खूप गर्दा करते ह्या रूममध्ये. मग मला ही रूम दररोज आवरावी लागते. त्यानंतर मग माझे इतके कामं होईपर्यंत ना माझी मशीन पण झालेली आहे. 45 मिनटावर मशीन लावलेली होती, तर 45 मिनटामध्ये मी इतकी सगळे कामं करून घेतले. कपड्याच्या घड्या घातल्या, कपडे ठेवले, जिम्मीला खायला दिलं. त्यानंतर मग बाकीची जी आवरावर होती ती पण करून घेतली. आणि त्यानंतर मग मी बसले आता शेंगा फोडायला, कारण आता मला तिळगुळाचे लाडू करायचे आहेत आणि तीळ शेंगदाण्याचे सुद्धा लाडू करायचे आहेत. त्यामुळं आणि रोजच्या भाजीसाठी वगैरे शेंगदाणे लागतात. माझ्या घरी रसा भाजी जास्त वापरल्या जाते आणि मी कोणतंही खोबऱ्याचं वाटण न वापरता भाज्या करीत असते. त्यामुळं मी शेंगदाण्याचा, तिळाचा जास्तीत जास्त वापर करते. खोबऱ्याचा जास्त वापर करतही नाही. त्यामुळं शेंगदाणे म्हणलं चला फोडून ठेवूया. असं असतं बघा, घरची स्त्री जी असते ना, कधीही असा आराम करीत नाही. तिच्या डोळ्यासमोर सतत तिला काम दिसत असतं. आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, 4-5 वाजत आहेत. तोपर्यंत मी आता शेंगा पण फोडू. तर माझ्या शेंगा पण फोडून झालेल्या आहेत. त्यानंतर मी चहा वगैरे घेतला, बाहेरचं अंगण झाडून काढलं, दिवाबत्ती लावली. दिवाबत्ती लावल्याच्या नंतर तारक तीर्थ बनवलं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे घातले आणि थोडासा लसूण घातला आणि एक कांदा चिरून घातला. कांदा लसूण छान फ्राय झाल्याच्या नंतर कोथिंबीर घातली आणि मूठभर असे हिरवे वाटाणे घातले. आता सध्या वाटाणे खूप स्वस्त झालेले आहेत. वाटाण्याच्या शेंगा वेगवेगळ्या रेसिपी करता येतात त्यामध्ये. त्यानंतर 1 वाटीभर इतकी कांद्याची पात बारीक चिरून घातलेली आहे. छान अशी कांद्याची पात शिजून घेतली ना, यामध्ये घालायचे आहेत वांगे असे उभ्या फोडी चिरून ठेवलेले आहेत. 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेले होतं म्हणजे काळे पडू नये म्हणून. आता वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि छान असं परतून घेऊन मस्त झाकून ठेवून शिजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यामध्ये एकदम सिंपल मसाले, लाल तिखट घालायचं, हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. बस इतकेच मसाले. मला धनेपूड वगैरे भाजीला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी धनेपूड जास्त वापरत नाही. जिथं कोथिंबीर आहे ना, तिथं मग धनेपूड वापरायची गरज नाही, कारण ताजी कोथिंबीर असते, त्यामुळं गरजही पडत नाही धनेपूडची. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. छान असं मिक्स केलं आणि झाकून ठेवून शिजून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण कांद्याच्या पातीला जे असतं ना अंगचं पाणी असतं आणि अशा सुक्या भाज्या असताना सुक्या भाज्याला पाणी अजिबात टाकायला नाही पाहिजे, कारण भाजीची चव जाते. त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि राहिलेल्या फोडी वगैरे उलटण्याच्या मदतीनं छान असं मॅश करून घेतल्या आणि झटकीपट असं कांद्याची पात, हिरव्या वाटाण्याचं, वांग्याचं भरीत झालेलं आहे. आजचं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला रुटीनचे व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा. श्री स्वामी.